नमस्कार, मी श्वेता सदानंद जोशी. श्वेतावळ यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. या वाक्यापासून मी श्वेतावळ यूट्यूब चॅनलची सुरुवात केली. अभिनेत्री म्हणून अनेक वर्ष मी प्रवास करतच आहे. TV माध्यमातून अनेक मालिका करत, हिंदी मराठी करत मी आजवर इथपर्यंत आलेली आहे. आणि आता श्रद्धानंद आर्ट्स ही माझी स्वतःची फर्म आणि श्वेतावळ यूट्यूब चॅनल हा दोन्ही प्रवास एकत्र चालू आहे. सो ॲज अ प्रोप्रायटर म्हणून काम करताना आणि ॲज अ अभिनेत्री म्हणून काम करताना दोन प्रोफेशन्स वेगवेगळे आहेत. आणि श्वेतावळ यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे कंटेंट तुमच्यासमोर सादर करण्यासाठी पूर्णतः माझं प्लॅनिंग असतं की काय करावं लागेल, कसं करावं लागेल, सगळी मेहनत असते. आणि एकला चलो रे किंवा या सगळ्या माध्यमातून काम करताना आत्ता आपल्याला खूप मोठी टीम आपल्याला साकारता येत नसते. कारण आपण आपल्या एंटरटेनमेंटसाठी आणि लोकांचं त्याच्यातनं आपल्याला मनोरंजन करतावं यासाठी आपण काम करत असतो. सो अशा दोन घटका आनंद आपण कोणाला तरी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देऊ शकतो आहोत, याचा आनंद हा खूप असतो. सो अशीच एक ॲप्रिशिएशन पोस्ट मला अजून एक आली. आपल्या भारतभूमीसाठी, आपल्या देशासाठी जे सैनिक फौजी आपल्या बॉर्डरवर काम करत असतात, तर असेच जम्मू काश्मीरच्या बॉर्डरवर काम करणारे पुण्यात राहणारे रहिवासी आहेत ते. सो त्यांनी मला सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या व्हिडिओज पाहिल्या. सो त्यांनी मला मेसेज केला होता की मॅडम, आम्ही तुमच्या व्हिडिओज पाहिल्या, खूप छान असतात आणि आम्हाला खूप आनंद होतो या सगळ्या गोष्टी बघताना. आम्ही जे काही आम्हाला कामाचे प्रेशर्स असतात किंवा आम्हाला वेळ मिळत नाही, पण तेवढ्यातनं पण आम्ही वेळ काढून तुमच्या व्हिडिओज बघतो, आम्ही तुम्हाला फॉलो करतो. सो हा आनंद आपल्यासाठी खूप मोठा आहे. कारण ज्या वेळेला आपण काम करत असतो त्यावेळेला कोणीतरी आपल्याला ॲप्रिशिएट करणं हेही गरजेचं असतं थोडंसं. कारण आपल्याला कळतं की आपलं काम व्यवस्थित चालू आहे की नाही चालू आहे. त्याच्यामुळे माझं आणि आईचं या दोन्ही बाबतीत आमचं प्लॅनिंग असतं की आता आपल्याला काय करायचं आहे. तिचं सगळ्या गोष्टी घरातल्या सांभाळून वगैरे ती माझ्यासोबत असते व्हिडिओच्या माध्यमातून. आणि बाबा आमचं असं लांबणं सपोर्टिव्ह सिस्टम म्हणून असतं. करताय ना तुम्ही, ठीक आहे, ओके, करा, छान करताय, फाईन, मी आहे. फक्त हे एवढ्यासाठीच ते असतात आमच्याबरोबर. आणि बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्वता मी हँडल करते. सो या सगळ्या माध्यमातून काम करताना आनंद मिळतो. आणि मी या सर्व माझ्या मायबाप प्रेक्षकांचे जे माझ्यावर भरभरून प्रेम करतात, आशीर्वाद देतात, त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. आणि आभार मी आत्ता इतक्यातसुद्धा मानणार लगेच नाही आहे, कारण ही जर्नी आपली संपलेली नाही आहे, ही अविरत जर्नी आपली चालू राहणार आहे. सो अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या श्वेतावळ यूट्यूब चॅनलला नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोचवा. आणि तुम्हालासुद्धा श्वेतावळ यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कोणते कंटेंट बघायला आवडतील, कोणत्या व्हिडिओज तुम्हाला पाहायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा. म्हणजे आम्ही आत्ता रेसिपीजच्या व्हिडिओज चालू केलेल्या आहेत. आणि बाकी आमचे गाण्याचे व्हिडिओज आम्ही गाण्याचा प्रयत्न करतो. अगदीच मान्य आहे की प्रत्येक दिवशी आपला परफॉर्मन्स काही 100%च होतं असं नाही आहे, पण आपण काम करत राहिलं पाहिजे. कारण काम थांबवणं म्हणजे आपण कुठेतरी थांबणं असतं. सो आपलं जे काम आहे ते आपण अगदी प्रामाणिकरित्या, कोणी कितीही काही बोललं, काही केलं तरी आपण आपलं काम करत राहिलं पाहिजे. कारण शेवटी आपली ध्येय किंवा आपलं जे ध्यास आहे तो आपल्यालाच गाठावा लागतो. सो त्याच्यामुळे ते काम आपण करत राहिलं पाहिजे. सो आत्ता आमच्या रेसिपीच्या व्हिडिओज, गाण्याच्या व्हिडिओज किंवा माझं कविता वाचन असेल किंवा प्रार्थना, स्तोत्र किंवा मंत्र, हे जे आम्ही जे सगळ्या या माध्यमातून करतो आहोत, तर तुम्हालाही जर काही असं माहीत असेल, तुम्हाला काही आवडत असेल, तुम्हीही काही मला सजेस्ट करू शकता कंटेंट्स. सो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच तुम्ही कायम आमच्यासोबत राहा. आणि आम्हीसुद्धा तुमचा आनंद अजून वाढवण्यासाठी अशाच नवनवीन व्हिडिओ श्वेतावळ यूट्यूब चॅनलवरनं नक्की घेऊन येऊ. धन्यवाद.